आसामच्या जंगलात पावसाळी वातावरण होते. नुकताच पाऊस पडून गेला होता आणि पावसाळ्याचे दिवस होते. त्यामुळे सगळे जंगल कसे हिरवेगार झाले होते, फळा फुलांनी भरले होते. प्राण्यांना पक्ष्यांनाही खूप आनंद झाला होता. सगळे प्राणी पक्षी आनंदाने इकडून तिकडे बागडत होते. आकाशात ढग मेघगर्जना करत होते. वातावरण अगदी छान होते. तेव्हा सगळ्या प्राण्यांना काय वाटले, अरे अशा या सुंदर वातावरणात मोरू दादांना नाच करायला लावला पाहिजे. मग त्यांनी सगळ्यांनी मोरू दादाला बोलवून नाच करायला लावला. मोरू दादाही आपले सुंदर पिसारा फुलवून नाचायला लागले. खूप छान नाचायला लागले. सगळ्या प्राण्यांना खूप आनंद झाला. सगळे प्राणी वाहवा करायला लागले आणि नाचत नाचत मोर दादा गाणे म्हणू लागले. ते काय म्हणाले, मी आहे सुंदर सुंदर मोर दादा, रूपाने करतो सर्वांना फिदा. मी आहे राष्ट्रीय पक्षी, सौंदर्याचा आहे साक्षी. वा वा, किती छान किती छान, सगळे प्राणी पक्षी म्हणायला लागले. आणि त्यांच्या या नाचाने मेघराजाही बरसू लागले. धो धो पाऊस पडायला सुरुवात झाली. पण सगळे प्राणी पक्षी आनंदात पावसाची मजा घेऊ लागले. पण ह्या मोठ्या पडणाऱ्या पावसामुळे काय झाले, जितू कासव दादांना खूप थंडी वाजू लागली. ते थंडीने कुडकुडू लागले. तेव्हा नाचत नाचत पिसारा फुलवत मोर दादा पुढे आले आणि त्यांनी आपल्या पिसाऱ्याचा फटका जितू कासव दादांच्या तोंडावर दिला. अरे जितू कासव दादा, तुम्ही वाहवा का करत नाही, छान छान का म्हणत नाही. तेव्हा जितू कासव दादा म्हणाले, अरे मोर दादा, मी वाहवा केली, छान छान म्हटले, पण आता पावसामुळे मी गारठलो आहे, थंडी वाजू लागले, म्हणून मी शांत बसलोय. पण तू माझ्या तोंडावर फटकारा दिलास पिसांचा, माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागले. हे असे करणे तुझे उपयोगाचे नाही. अरे तुझ्या सुंदर पिसाऱ्याचा काय उपयोग, मला तू फटकारा दिलास. असे म्हणून जितू कासव दादा तिथून निघून गेले. मग थोड्या वेळाने मोरू दादांचा नाच संपला. सगळे प्राणी पक्षी आपापल्या घरी गेले. मोर दादाही आपला सुंदर पिसारा फुलवत ऐटीत सरोवराच्या काठावर गेले. तर त्यांनी पाहिलं, एक बगळे दादा सरोवरात पाणी पित होते. त्यांचे नाव होते रिटू बगळे दादा खाली वाकून पाणी पित होते. तेव्हा मोर दादा काय म्हणाले, अरे हा कुठला प्राणी, पाय बघा याचे किती उंच, मान बघा किती उंच, दिसायला किती बेकार प्राणी आहे, कोण असेल हा. तेवढ्यात रिटू बगळे दादांनी ऐकले आणि ते काय म्हणाले, अरे मोर दादा काय म्हणताय, अरे तू कोण, आणि तुझे पाय बघ किती उंच, मान बघ किती उंच, अरे दिसायला किती बेकार आहेस तू. मग रिटू काय म्हणाला, अरे मोर दादा, माझे पाय उंच असले, मान उंच असली, मी दिसाय जरी बेकार असलो तर खरं सौंदर्य माझ्या पंखात आहे, कळलं का, ते तुझ्या पिसाऱ्यात नाही, बघ तुला आत्ताच दाखवतो. असे म्हणून रिटू बगळे दादा आपले पंख उभारले, त्यांनी फडफड केली आणि उंच आकाशात उडत गेले, अतिशय उंच गेले आणि विहार करत करत आकाशातली ताजी हवा खात परत खाली आले. पाहिलं का मोर दादा, माझं सौंदर्य कशात आहे. अहो, रूप जरी माझं कुरूप असलं तरी पंखात माझे खरे सौंदर्य आहे, कळलं का. आणि तुमच्या पिसाऱ्यात काय आहे. अहो, एवढा मनमोहक तुमचा सुंदर पिसारा, पण त्याचा काही उपयोग आहे का तुम्हाला, नुसता दिखाऊपणा आहे. उडू शकशील का माझ्यासारखे उंच आकाशात. काय बोलणार मोर दादा. ते अपमानित झाले. शर्मेने त्यांनी मान खाली घातले आणि म्हणाले, रिटू बगळे दादा, मी चुकलो, मला माफ करा. आजपर्यंत माझ्या डोळ्यावर सौंदर्याची पट्टी बांधली होती, ती आता तुम्ही काढली सा. मला माझा पश्चाताप होते. मला माझ्या रूपाचा
गर्व झाला, अहंकार झाला. त्यामुळे मी इतरांना तुच्छ लेखत होतो. मला माफ करा, चुकलो मी, असे म्हणून ते सरोवराकडे गेले आणि जितू कासवदादांना बोलवून घेतले. मग मोरू दादा म्हणाले, जितू कासवदादा, मला माफ करा. मी तुम्हाला माझ्या पिसाऱ्याचा फटकारा मारला. मला माफ करा. मी गर्वाने धुंद झालो होतो, अंध झालो होतो, अहंकार आला होता. पण आता मी तो काढून टाकला. एका बगळेदादांनी माझा अहंकार बाजूला केला. मी इथून पुढे सगळ्याशी प्रेमाने आणि मायेने वागेन. मी अहंकार कधी करणार नाही, असे म्हणून मोरू दादा आपल्या घरी गेले. म्हणून कधीही कुणीही सौंदर्याचा गर्व कधी करू नये. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.